नमस्ते सर्वांना. आज आपण करंट अफेअर बद्दल चर्चा करणार आहोत. करंट अफेअर बद्दल चर्चा करण्या अगोदर आपण प्रामुख्याने 3 गोष्टींवर भर देणार आहोत. ते म्हणजे त्याचे करंट अफेअरचे रिसोर्सेस काय आहे? नंबर सेकंड सिलेबसला कशा पद्धतीने लिंक करायचं आणि याच्यामध्ये सर्वात जास्तीत जास्त मार्क्स कशा पद्धतीने घ्यायचे? या 3 पॉइंटला आपण चर्चा करणार आहोत. चर्चा करण्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम माहीत असले पाहिजे रिसोर्सेस काय आहे? कळालं का? रिसोर्सेस म्हणजे काय? आपण काय असतं माहिती आहे का? आपल्यासमोर न्यूजपेपर असतात. भरपूर सारे न्यूजपेपरची डायव्हर्सिटी असते. मध्ये इंडियन एक्सप्रेस झालं, द हिंदू झालं, इंडियन टाइम्स ऑफ इंडिया झालं. परत रिजनल लँग्वेजमध्ये भरपूर सारे पेपर आहेत. मराठी लँग्वेजमध्ये, हिंदी लँग्वेजमध्ये, जसं दैनिक भास्कर झालं. असे भरपूर सारे रिसोर्सेस आहेत न्यूजपेपरच्या बाबतीत. त्याच्यानंतर काही मॅगझिन्स असतात, जसं क्रोनिकल मॅगझिन झालं. क्रोनिकल मॅगझिन झालं, स्टेट लेव्हलला भरपूर साऱ्या मॅगझिन पब्लिश होत असतात. त्याच्यामध्ये कोणती पण मॅगझिन तुम्ही घेऊ शकता. सो हे झालं. त्याच्यानंतर आहे ना, नंबर 3 पॉइंटला त्याच्यामध्ये नाही का योजना नावाची एक मॅगझिन येते, कुरुक्षेत्र नावाची एक मॅगझिन येते, डाउन टू अर्थ नावाची एक मॅगझिन असते. या 3 मॅगझिन झालं. नंबर 3 पॉइंट. नंबर 4 पॉइंट याच्यामध्ये व्हेरियस वेबसाईट्स असतात. जसं insert-on-india.comची एक वेबसाईट आहे. फोरम आय-एसटी नावाची एक वेबसाईट आहे. म्हणजे दृष्टीची एक वेबसाईट आहे. म्हणजे हे जे वेबसाईट असतं ना insert-on-india.comची, इथं करंट अफेअर प्रामुख्याने चांगल्या पद्धतीने लिहिलं जातं, डिस्क्राईब केलं जातं. तर ते त्याचं सुद्धा कसं त्या वेबसाईटचा सुद्धा कशा पद्धतीने यूज केला पाहिजे याच्यामध्ये चर्चा करणार आहोत. आता तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. न्यूजपेपर आपण रीड करतो ना, कोणताही एक न्यूजपेपर पकडायचा. आता फॉर एक्झाम्पल इंडियन एक्सप्रेस झालं, द हिंदू झालं किंवा टाइम्स ऑफ इंडिया झालं. हे न्यूजपेपर आपल्या समोर आलं ना, त्याच्यामध्ये रीड काय करायचं आपल्याला सर्वप्रथम माहीत असलं पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये भरपूर इतकं काही वेळेस मुलं म्हणतात ना, की 3-3.5 तास जवळपास 3 1/2 म्हणजे 3.5 ते 3.5 तास आहे ना, हा न्यूजपेपर वाचण्यामध्ये जातो. पण ज्यावेळेस आपण चांगल्या पद्धतीने योग्य दिशेत प्रिपरेशन करतो ना, तो 1 ते 1.5 तासामध्ये तो कव्हर होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल काय माहिती आहे का, त्याच्यामध्ये एडिटोरियल नावाचं एक पेज असतं. त्याच्यानंतर एक्सप्लेन नावाचा एक पेज असतं. त्याच्यानंतर इकॉनॉमिक्सच्या रिलेटेड एक पेज असतं. हे 3-4 पेजेस आहे ना, खूप इम्पोर्टंट असतात. त्याच्यामध्ये मध्ये आहे ना, 1 ते 2 पेजेसवर सिलेबसची लिंक करता आला पाहिजे. सिलेबसची लिंक म्हणजे काय, आता फॉर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला मी. बांगलादेशमध्ये मॉब लिंचिंग नावाची एक घटना झाली आता करंटला नाही का, दीपू चंद्र दास नावाची एक व्यक्ती आहे. ते एक मॉब लिंचिंगचं एक एक्झाम्पल झालं. आता आपल्याला समजलं पाहिजे मॉब लिंचिंग सिलेबसमध्ये कुठे येतो. सोशल जस्टिसमध्ये सुद्धा मॉब लिंचिंग येऊ शकतो. नंबर 2 सोशिओलॉजीच्या रिलेटेड सुद्धा मॉब लिंचिंग येऊ शकतं. नंबर 3 इंटरनल सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून मॉब लिंचिंग येऊ शकतो. म्हणजे एक एक्झाम्पल पिकअप करायचं आणि ते तिथं अटॅच लावायचं. नंबर 2 पालघरची घटना झाली होती. तुम्हाला माहिती आहे मॉब लिंचिंगचे साधू संत होते. त्यांना चुकीच्या मार्गाने अफवा पसरली होती. मॉब लिंचिंग करून त्यांची हत्या केली होती. आता फॉर एक्झाम्पल झालं, सेकंड एक्झाम्पल झालं. याला अटॅच कुठे करायचं? नंबर 3 मध्ये इंटरनल सिक्युरिटीचा एक पॉइंट आहे. तिथं अटॅच करता येईल, एक्झाम्पल टाकता येईल. परत सोशल जस्टिसच्या दृष्टिकोनातून तिथे एक पॉइंट टाकता येईल. नंबर फर्स्टमध्ये सोशिओलॉजी रिलेटेड जो कंपोनंट आहे, तिथे एक पॉइंट टाकता येईल. म्हणजे अशा पद्धतीने एक्झाम्पल पिकअप करायचे असतात. आता फॉर एक्झाम्पल आहे ना, काल मद्रास हायकोर्टाने ना चाइल्डच्या रिलेटेड एक स्टेटमेंट दिलं मद्रास हायकोर्टाने, की ना काही ठराविक वयाच्या खालच्या मुलांना सोशल मीडियाचा म्हणजे दुरुपयोग केला जातो. त्या आधारावर त्यांनी एक स्टेटमेंट दिलेलं. ते स्टेटमेंट आता कुठे यूज करता यायला पाहिजे ते आपल्याला माहीत असलं पाहिजे. हे असे स्टेटमेंट असतात ना, सुप्रीम कोर्टाचे जजमेंट काय, हाय कोर्टाचे जजमेंट काय, दिल्ली कोर्टाचे जजमेंट काय, म्हणजे अशी जे जजमेंट असतं ना, त्याला सुद्धा पिकअप करायचे असतात. पोल्युशनच्या रिलेटेड ज्या काही समस्या असतात, त्याचे एक एक्झाम्पल पिकअप करायचे असतात. वुमेन एम्पॉवरमेंटच्या रिलेटेड जे एक्झाम्पल असतात, त्यांचा पिकअप करायचे असतात. ते पिकअप नुसते करायचे नाही. सेपरेट पॉइंट एक फाईल बनवायची सेपरेटली आणि त्या फाईलमध्ये ना वुमेन एम्पॉवरमेंटच्या रिलेटेड, चाइल्डच्या रिलेटेड भरपूर साऱ्या गोष्टी ज्या असतात ना, त्याचं सेपरेटाइज करून घ्यायच्या. सेपरेटाइज केलं म्हणजे तुम्हाला समजून येतं ना माइंडमध्ये, अरे हा पॉइंट आपल्या इथे येते, सिलेबसची इथे लिंक करता येतं. म्हणजे सिलेबस प्रॉपर माहीत असला पाहिजे, न्यूजपेपर समोर असला पाहिजे, रिसोर्सेस कोणते असले पाहिजे, आपल्या माइंडमध्ये एकदम क्लिअर थॉट असला पाहिजे. ज्यावेळेस ह्या 3 गोष्टींचं कॉम्बिनेशन पडतं ना, त्यावेळेस त्यावेळेस म्हणतो ना आपण करंट अफेअर म्हणा, हे चांगल्या पद्धतीने कव्हर होतं. आणि दुसरी गोष्ट वेबसाईटचा प्रॉपर यूज केला ना, त्याच्या आधारावर काही क्वेश्चन एनालिसिस करायचं. आता फॉर एक्झाम्पल रिटर्नची तुम्ही तयारी करायची असली, तर न्यूजपेपरमध्ये एक आर्टिकल असतं. सिंपल रिटर्नची तयारी करतायचं सिंपल एक्झाम्पल सांगतो. एक तुम्ही एक आपलं आर्टिकल वाचलं न्यूजपेपरमध्ये, एक्सप्लेन नावाचं पेज वाचलं, की एडिटोरियल वाचलं. त्याच्यात काय करायचं, ते वाचल्यानंतर आहे ना 120 शब्दामध्ये लिहायची प्रॅक्टिस करायची. म्हणजे त्याच्यामध्ये वाचल्यानंतर आपल्याला काय-काय लिहिता येतं, कशा पद्धतीने लिहिता येतं. मग ते काढायचं, ते लिहायची प्रॅक्टिस करायची. ज्यावेळेस आपण लिहायची प्रॅक्टिस करतो ना 120 शब्दामध्ये, 150 शब्दामध्ये, आपल्याला समजून येतं एक्झॅक्ट आपलं कुठं चुकतंय. इंट्रो कसा लिहायचा, त्याचा बॉडी कसं करायचा, त्याचा कन्क्लूड कशा पद्धतीने केलंय. त्या एडिटोरियलच्या माध्यमात आपल्याला प्रॉपरली समजतं. कळालं का? डेटा काय आहे, कुठं टाकायचा, फॅक्ट्स कुठे टाकायचं. सो अशा पद्धतीने तुम्ही करंट रिलेटेड प्रिपरेशन केलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून एक्झामला सामोरं केलं पाहिजे. फक्त ह्या पॉइंटला इग्नोर करता कामा नये. कारण की याच्यामुळे काय होतं माहिती आहे का? चांगल्या पद्धतीने प्रिपरेशन केलं ना, मार्क्स हाय लेव्हलला जातात आणि तिथं आपण सगळ्यांना बीट करून टॉप लेव्हलला पोहोचण्याचे चान्सेस असतात. सो थँक यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल.